फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, दररोज सकाळचा आपला 7 वाजताचा लेक्चर, याच्यामध्ये आपण दैनंदिन वृत्तपत्रातील महत्त्वाच्या चालू घडामोडी यांच्यावर आधारित प्रश्न, त्यांचे पर्याय आणि त्यांचं स्पष्टीकरण या प्रकारे आपण डिस्कशन करतो. आणि आपला उद्देश असतो की किमान 50 ते 60 मुद्दे आपल्या एका लेक्चरमध्ये क्लिअर झाले पाहिजे, जेणेकरून एक्झाममध्ये कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. आणि तुम्हाला या सगळ्या चालू घडामोडीच्या लेक्चरचे PDF हवा पाहिजे असतील तर तुम्ही नाममात्र 30 रुपये प्रति महिना फीस भरून हे जॉईन करू शकता. आणि महिनाभर दररोज तुम्हाला व्हॉट्सअपवर याचे दररोजच्या PDF प्राप्त होत राहतील. त्याची फीस नाममात्र 30 रुपये प्रति महिना ठेवण्यात आलेली आहे. तर ज्याला कोणाला हे जॉईन करायचं आहे, खाली मोबाईल नंबर स्क्रोल होतं, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे प्राप्त करू शकता. आणि तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरू नका, शेअर सुद्धा करत चला. मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता MP साठी अवेलेबल झाला आहे. ठिकाणी तुम्ही बऱ्याचशा प्लस फीचर्सचा फायदा उचलू शकता, जे की तुम्हाला स्क्रीनवर सगळे फायदे दिसत आहे. आणि हे जॉईन करताना तुम्ही जर कोड यूज केलं SOHEL1010 तर तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की MPSC कॉम्बॅट प्रिलिम स्पेशल 777 ही कॉम्बॅट टेस्ट होणार आहे दिनांक 30 जानेवारीला सकाळी 10 वाजता. आणि याच्यामध्ये मित्रांनो 10 लाख रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप देण्यात येणार आहे प्रथम 100 येणाऱ्या लोकांसाठी. सोबतच पार्टिसिपेट करणाऱ्या 50 लोकांना इथं लकी ड्रॉ सुद्धा काढण्यात येणार, ज्याच्यामध्ये त्यांना बरेचसे प्राइजेस भेटू शकतात, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आणि ही कॉम्बॅट देण्यासाठी तुम्हाला कोड यूज करावा लागेल SOHEL1010. हा प्रश्न क्रमांक 211. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारा आयोजित स्ट्रीट्स फॉर पीपल स्पर्धेत महाराष्ट्रातील किती शहरांना पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर हा जो केंद्र सरकारचा उपक्रम होता, एका प्रकारची स्पर्धा होती, ज्याच्यामध्ये 11 शहरांचं सिलेक्शन करण्यात आलं. त्याच्यातल्या 4 हे महाराष्ट्रातले आहेत. तर एकूण महाराष्ट्रातले किती आहे हा प्रश्न होता. तर महाराष्ट्रातल्या 4 शहरांचं याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने घेतलेल्या जनतेसाठी पदपथ स्ट्रीट्स फॉर पीपल या स्पर्धेत देशातील 11 शहरांना पुरस्कार जाहीर असून त्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद आणि नागपूरनं बाजी मारली आहे. तर अतिशय मोठी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी. देशातील एकूण 11 शहरांपैकी एकट्या महाराष्ट्रातले त्याच्यातले 4 शहर आहे. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी एकूण 38 शहरांचा प्रस्ताव दाखल झालं होतं. राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरणातील शिफारशींच्या धर्तीवर 2020 पासून सुरू असलेल्या स्मार्ट शहरे मोहिमेमध्ये सार्वजनिक जागा अधिक लोकस्नेही बनवण्यासाठी देशातील शहरांमध्ये स्पर्धा सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत स्ट्रीट्स फॉर पीपल या स्पर्धेत परीक्षकांनी पुढील फेरीत प्रवेश करणाऱ्या 11 शहरांची निवड केली असून त्यांना मंत्रालयातर्फे प्रत्येकी 50 लाख रुपयांचे पारितोषिक देखील देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी ITDP वाहतूक आणि विकास संस्थेकडून तंत्रज्ञान विषयक मदत घेण्यात आली. आणि स्ट्रीट्स फॉर पीपल या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील 4 शहरांनी आघाडी घेतली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 212. ICCच्या T20 वार्षिक संघात कोणत्या एकमेव भारतीय खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे? तर नुकतंच काल ICCची T20 वार्षिक संघ म्हणजे वर्षातला सर्वोत्कृष्ट खेळाडू मिळून, जगातले सर्व खेळाडू मिळून असा 11 जगातले सगळ्यात उत्कृष्ट खेळाडू मिळून एक संघ तयार केला जातो. असा महिलांचा वेगळा असतो आणि पुरुषांचा वेगळा असतो. तर दोन्ही संघ काल घोषित करण्यात आले. तर पुरुषामध्ये तर एकही पुरुषाला आपल्या भारतीय टीम मधून स्थान मिळालं नाहीये, परंतु महिला टीम मधून, वुमेन्स टीम मधून एक जी भारतीय खेळाडू आहे तिचं सिलेक्शन झालं आहे त्या संघामध्ये. तर ती आहे स्मृती मानधना. एकमेव आहे, त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्वाचा ठरतो, कारण एकमेव गोष्टी जास्त करून एक्झाममध्ये विचारल्या जातातच. तर भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजे ICCने जाहीर केलेल्या वार्षिक T20 संघात स्थान मिळवले आहे. परंतु पुरुष संघात एकाही भारतीय क्रिकेटपटूला स्थान मिळवता आले नाही. हे कशासाठी आहे? T20 साठी. ओके. तर त्याच प्रकारे ICCनं 2021 वर्षासाठीचा सर्वोत्कृष्ट महिला वन डे संघ सुद्धा घोषित केला आहे. भारतीय कर्णधार मिताली राज आणि अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांना या संघात स्थान मिळालं आहे. त्याचबरोबर इंग्लंडची विश्वचषक विजेती कर्णधार हिदर नाईट हिला या संघाची कर्णधार बनवण्यात आलं. ICCच्या या संघात दक्षिण आफ्रिकेचे 3 खेळाडू आहे. भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचे प्रत्येकी 2 खेळाडू आहे. आणि पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाची प्रत्येकी एका खेळाडूला या संघात स्थान देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 213. मॉरिशसने भारताच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्सची म्हणजेच हिंदुस्थान एरोनॉटिक्स म्हणजे HAL म्हणून ओळखले जाते कोणती हेलिकॉप्टर घेण्यासंबंधीचा करार केला आहे? तर मॉरिशस आता भारताकडून हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे.
तर ती हेलिकॉप्टर कोणती आहे आणि तो बनवत आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स म्हणजे HAL हा तयार करत आहे. त्यांचं नाव काय त्या हेलिकॉप्टरचं हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर त्याचं उत्तर आहे ALH MK3. ALH MK3. प्रगत हलकी हेलिकॉप्टर ALH MK3 खरेदीबाबत मॉरिशसने बुधवारी हिंदुस्तान एरोनॉटिक्सची एक करार केलाय. मॉरिशस पोलीस दल या हेलिकॉप्टरचा वापर करणार आहे. ALH MK3 हे 5.5 टन श्रेणीतील एक उत्तम हेलिकॉप्टर आहे. भारत आणि परदेशात नैसर्गिक आपत्तीच्या वेळी असंख्य मोहिमांसह विविध उपयुक्त भूमिकांमध्ये या हेलिकॉप्टरने आपली क्षमता सिद्ध केली आहे. HALने यापूर्वीही मॉरिशसला प्रगत हलकी हेलिकॉप्टर आणि डॉर्नियर 228 विमाने विकली आहेत. या विमानांचा वापर मॉरिशस सरकारकडून केला जात आहे आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या हेलिकॉप्टर विभागाचे महाव्यवस्थापक BK त्रिपाठी आणि मॉरिशस सरकारच्या पंतप्रधान कार्यालयाचे गृह विभागाचे सचिव OK दाबिदीन यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 214. इंडोनेशिया या देशाची नवीन राजधानी कोणती असणार आहे? आता इंडोनेशिया हा आपल्या नवीन राजधानीसाठी एक शहर वसवत आहे. म्हणजे आता दुसऱ्या सिटीची सिलेक्शन त्यांनी नाही केली आहे, तर एका बेटांच्या समूहावर ते त्यांची नवीन राजधानी बनवणार आहे. तर त्या बेटांच्या समूहाला त्यांनी एक नाव सुद्धा दिलं आहे. त्याचं नाव आहे नुसांतरा. काय नाव देण्यात आलं आहे? नुसांतरा. आणि हे नुसांतरा शहर आता इंडोनेशियाची राजधानी राहणार आहे. तर इंडोनेशियाच्या संसदेत मंगळवारी एक कायदा पास करण्यात आला. या कायद्यानुसार इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून बोर्निओ मधील नुसांतरा येथे हलवण्यात येणार आहे. सध्याची राजधानी जकार्ता खूपच गजबजली असल्याने नव्या ठिकाणी राजधानी हलवण्याचा निर्णय इंडोनेशियातील सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलाय. इंडोनेशियामध्ये जावा बेट समूहाचा समावेश होतो. या जावा बेटांवरील जावनीज भाषेत नुसांतरा शब्दाचा अर्थ द्वीप समूह असा होतो. त्यामुळे 80 नावातून या नावाची निवड करण्यात आली आहे. या राजधानीमध्ये केवळ सरकारी कार्यालय नसतील, आम्हाला एक नवीन स्मार्ट महानगर तयार करायचं आहे जे जागतिक प्रतिभावंतांना आकर्षित करेल आणि नवकल्पना केंद्र बनू शकेल, असं इंडोनेशियन अध्यक्ष जोको विडोडो यांनी वृत्तसंस्था AFP ला सांगितलं आहे. बाली बेटावरचे जगप्रसिद्ध शिल्पकार न्योमन नुआर्टा यांनी तयार केलेलं गरुड विष्णू केनकाना GWK शिल्प खूप प्रसिद्ध आहे. त्यांनाच इंडोनेशियाच्या अध्यक्षीय संकुलनाची रचना तयार करण्याचं सुद्धा काम देण्यात आलेलं आहे. तर हे सुद्धा एक महत्त्वाचं पॉईंट आहे मित्रांनो, याच्यावर सुद्धा एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकतो. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 215. आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित जेनेसिस पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? अदर पुनावाला, सायरस पुनावाला, अल्बर्ट बोरला की नोमान लिचर्ड? तर याचं योग्य उत्तर आहे अल्बर्ट बोरला. कोण आहे अल्बर्ट बोरला ते आपण स्पष्टीकरण डिटेलमध्ये पाहूया. तर जागतिक फार्मास्युटिकल फायझर कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अल्बर्ट बोरला यांनी बुधवारी कोविड-19 लस विकसित करण्याचा त्यांच्या प्रयत्नासाठी प्रतिष्ठित जेनेसिस पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. मानवतेसाठी योगदान आणि जीव मूल्यांच्या वचनबद्धतेसाठी प्रत्येक वर्षी $1 दशलक्ष पुरस्कार एखाद्या व्यक्तीला त्यांच्या व्यावसायिक कामगिरीसाठी दिला जातो. जेनेसिस प्राइज फाउंडेशनने सांगितले की बोरला यांना निवडीसाठीच्या ऑनलाईन मोहिमेत सर्वाधिक मते मिळाली होती. या मोहिमेत 71 देशांतील सुमारे 2 लाख लोकांनी भाग घेतला. कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकन सरकारचा निधी नाकारण्याचा फायझरचा निर्णयाचा फाउंडेशनने उल्लेख केला आहे. या निर्णयामुळे कंपनीला लसीचा विकास जलद करण्यास मदत झाली. प्रश्न क्रमांक 216. भारतातील कोणत्या राज्यात ज्वेलरी पार्क उभारण्यात येणार आहे? तर भारतातील महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई या ठिकाणी आता हे ज्वेलरी पार्क उभारले जाणार आहे. रत्ने व आभूषण निर्मिती प्रकल्पांसाठी इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई IJPM च्या स्थापनेसाठी MIDC ने जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलची 95 वर्षे कालावधीच्या भाडेपट्टी करारावर स्वाक्षरी केली आहे. या माध्यमातून महाराष्ट्रात 20,000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आकर्षित केली जाऊन 1 लाखाहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 217. बनावट औषधांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने API वर काय लावणे बंधनकारक केले आहे? आता इतकं प्रश्न तुम्हाला समजलं असेल की बनावट औषधांना आळा घालायचा आहे, परंतु हा API काय आहे हे सुद्धा आपण स्पष्टीकरण तुम्हाला डिटेल समजून सांगतो, कारण हा महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. कोरोनाच्या काळामध्ये API वर बरीच चर्चा झाली आणि नुकतंच API वर जे चीनचं जी भारताची व्यापार तूट आहे ती नेमकी या API मुळेच चीन सोबत ही घडली आहे असं सांगितलं जात आहे. तर API काय हे माहित असणं आपल्याला फार आवश्यक आहे, ते आपण स्पष्टीकरणात पाहू. तर API वर आता QR कोड लावला जाणार आहे. काय लावण्यात जाणार आहे? QR कोड.
कशासाठी? बनावट औषधांना आळा घालण्यासाठी. तर हे एक महत्वाचं पॉईंट केंद्र सरकारने घेतलाय. तर काय आहे आपण थोडं स्पष्टीकरण डिटेलमध्ये पाहूया. तर बनावट औषधांना आळा घालण्यासाठी सरकारनं मोठं पाऊल उचललंय. औषधांच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स म्हणजे एपीआयचा फुल फॉर्म काय? ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स वर QR कोड टाकणे सरकारनं आता बंधनकारक केलाय. नवीन नियम पुढील वर्षी 1 जानेवारी 2023 पासून लागू होतील. ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट हे टॅबलेट्स, कॅप्सूल आणि सिरप बनवण्यासाठीचा कच्चा माल असतो. तर एपीआय काय आहे की हे जे कॅप्सूल, टॅबलेट्स किंवा सिरप बनवले जातात त्याच्यासाठी जो कच्चा माल आहे त्याला एपीआय म्हटलं जाते आणि त्याचा फुल फॉर्म काय? ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स. तर ड्रग्स टेक्निकल ऍडव्हायझरी बोर्डानं म्हणजे DTABनं जून 2019 मध्ये या प्रस्तावाला मंजुरात दिली होती. QR कोड म्हणजे काय असतो? क्विक रिस्पॉन्स. QR कोडचा फुल फॉर्म क्विक रिस्पॉन्स कोड. एखादी माहिती तात्काळ वाचता यावी यासाठी QR कोड तयार केला जातो. याला बारकोडचं अपग्रेड व्हर्जनही म्हणता येईल. एका अहवालानुसार देशातील 40% औषधेही निकृष्ट दर्जाची आहेत. आता भारतीय कंपन्या एपीआय साठी मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून आहेत आणि QR कोड कॉपी करणे अशक्य आहे कारण तो प्रत्येक बॅच नंबरचं बदलेल. त्यामुळे देशाला बनावट औषधांपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की भारताची ही व्यापार तूट आहे ते फक्त एपीआय मुळे चीनसोबत जास्त झाली आहे. म्हणजे चीननं सगळ्यात जास्त भारतात निर्यात काही केलं असेल तर तो एपीआय. एपीआय म्हणजे काय की जे औषध, सिरप, टॅबलेट्स मध्ये जो कच्चा माल वापरण्यात येतो त्याला एपीआय म्हटलं जाते आणि तो सगळ्यात जास्त कुठून येतो? तो चीनमधून येतो. तर कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त डिमांड औषधांची वाढली होती. लसी निर्मितीसाठी किंवा सिरप किंवा टॅबलेटसाठी तो सगळा कच्चा माल भारताला चीनमधून बोलवावा लागला होता. त्याच्यामुळे भारताची जी व्यापार तूट आहे ती जास्त वाढली आहे. त्याच्यामुळे एपीआय वर मित्रांनो यावेळेस नक्कीच क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा याचा फुल फॉर्म, कशासाठी याचा वापर होतो आणि आता याच्यावर QR कोड लावण्यात येणार आहे. या गोष्टी आता तुमच्या लक्षात असू द्या. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 218. आशियातील सर्वात मोठा इथेनॉल प्रकल्प कोठे उभारला जाणार आहे? तर आशियातला सगळ्यात मोठा इथेनॉल प्रकल्प आता फलटण या ठिकाणी उभारला जाणार आहे. उसाचा रस आणि बायो सिरपवर आधारित आशियातील सर्वात मोठा इथेनॉल प्रकल्प फलटणमध्ये उभारणार असल्याची घोषणा स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेडने केली आहे. येथे उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पाची क्षमता पहिल्या टप्प्यात 500 व दुसऱ्या टप्प्यात 1100 किलो लिटर पर्यंत वाढवली जाणार असून त्यासाठी आवश्यक मान्यता सुद्धा मिळाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. आशिया खंडात सध्या सर्वात मोठा इथेनॉल प्रकल्प कर्नाटकमध्ये आहे. तेथील गोदावरी बायो रिफायनरी लिमिटेड कंपनीकडून प्रतिदिन 600 किलो लिटर इथेनॉल उत्पादन केलं जात आहे. फलटणमधील प्रकल्पाची क्षमता त्यापेक्षा अधिक असणार आहे. स्वराजने प्राज इंडिया लिमिटेड सोबत तंत्रज्ञान भागीदारी म्हणून काम करण्याचा निर्णय घेतलाय आणि 2010 मध्ये स्थापन झालेल्या स्वराजला भारतातील सर्वात प्रगतशील साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनापैकी एक म्हणून ओळखले जाते. स्वराजने आधीच प्रतिदिन 60 किलो लिटर क्षमतेचा मोलॅसिस आधारित हा प्रकल्प उभारलाय. स्वराज आणि प्राज यांचा विस्तारित प्रकल्प 2023 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. तर इथेनॉलवर सुद्धा पूर्ण भारतभरात डिस्कशन छेडलाय की भविष्यातील जे फ्युएल आहे तो आता इथेनॉल राहणार आहे. तर त्याच्यावर इथेनॉलवर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर आता आशियातील सर्वात मोठा इथेनॉल प्रकल्प कुठे उभारला जाणार आहे? हा फलटण या ठिकाणी उभारला जात आहे. पण सध्या कोणता आहे? तर सध्या आशियातील सगळ्यात मोठा इथेनॉल प्रकल्प हा कर्नाटकमध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 219. भारतातला पहिला ई पासपोर्ट 2008 मध्ये कोणाला जारी करण्यात आला होता? हा प्रश्न 2008चा आहे परंतु आता चालू घडामोडीमध्ये का विचारत आहे? कारण की भारतामध्ये आता ई पासपोर्ट बनवण्यास सुरुवात होणार आहे. तसा टेंडर सुद्धा देण्यात आलाय एका कंपनीला. तर ते टेंडर TCS ला देण्यात आलाय की ते आता भारतातील सगळ्या लोकांसाठी ई पासपोर्ट तयार करतील. तर पहिला पासपोर्ट याची सुरुवात 2008लाच झाली होती. जो पहिला पासपोर्ट आहे तो जारी करण्यात आला होता तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना. त्यावेळेस ज्या राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील यांना हा पहिला ई पासपोर्ट जारी करण्यात आला होता. भारतामधून पहिला ई पासपोर्ट हा यांना देण्यात आला होता. त्यामुळे हा मोस्ट इम्पॉर्टंट ठरतो. हा लक्षात असू द्या. तर भारतातील पहिला ई पासपोर्ट 2008 मध्येच तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना जारी करण्यात आला होता. अकॅडमी तर्फे बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाल्या आहे. त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंटल PSI प्रिलिम्स एक्झाम बॅच नंबर 4 19 जानेवारी पासून स्टार्ट होत आहे. 26 जानेवारी पासून स्टार्ट होत आहे. फास्ट ट्रॅक बॅच फॉर कॉम्बाईन एक्झाम 2021 बॅच नंबर 8 मेंटर स्क्रीनवर दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. 2021 आणि 2022च्या सगळ्या MPSCचा शेड्यूल तुम्हाला डिक्लेअर झालाय. या सगळ्यांचा अभ्यास करा अनअकॅडमी सोबत आणि आपली एक जागा खात्रीशीर पक्की करा. भारतातील अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनी TCS या कंपनीला ई पासपोर्ट बनवण्याचे काम मिळाले आहे. TCS आधीच सरकारच्या पासपोर्ट सेवा केंद्राचे काम पाहत आहे. पासपोर्ट छापणे आणि देणे वगळता TCS
पासपोर्ट संबंधी सर्व कामे करणार आहे. ई पासपोर्टसाठी सॉफ्टवेअर IIT कानपूर आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर NIC यांनी बनवलं आहे. नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसला ई पासपोर्ट तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्टॅक्टलेस इनले खरेदी करण्यासाठी मान्यता दिली आहे. सध्या ई पासपोर्टची चाचणी सुरू आहे आणि आतापर्यंत 20,000 अधिकृत ई पासपोर्ट जारी केले गेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 220. इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 अहवालानुसार सर्वाधिक वनव्यांच्या घटना घडलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर आहे? तर पूर्ण भारतभरामध्ये ज्या वनव्याच्या घटना घडल्या त्यावर आधारित अहवाल प्रसिद्ध झालाय. त्या अहवालाचं नाव आहे इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 आणि त्या अहवालानुसार महाराष्ट्र हा 4थ्या क्रमांकावर आहे. सगळ्यात जास्त वनवे लागणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र हा 4थ्या क्रमांकावर आहे. देशातील 10 सर्वाधिक वनव्यांच्या घटना घडलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर आहे. राज्यात वनव्यांच्या घटनेत गेल्या वर्षात दुप्पट वाढ झाली असून 2020-21 दरम्यान 34,000हून अधिक वनवे लागल्याची बाब नुकतीच समोर आली आहे. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया FSI मार्फत नुकताच इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. त्यामध्ये नोव्हेंबर 2019 ते जून 2020 आणि नोव्हेंबर 2020 ते जून 2021 या कालावधीत विविध राज्यांमध्ये झालेल्या वनव्यांच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. यासाठी मॉडरेट रेझोल्युशन इमेजिंग स्पेक्ट्रो रेडिओमीटर आणि SNPP VIRS या सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. राज्यात 2019 ते 2020 या कालावधीत 14,000हून अधिक वनव्यांच्या घटना घडल्या, तर 2020 ते 21 दरम्यान सुमारे 34,000 वनव्यांची नोंद करण्यात आली आहे. परिणामी वाढत्या वनव्यांमुळे जंगलांची होरपळ सुरू झाली आहे आणि वनव्यांमुळे बहुमोल वनसंपत्ती नष्ट होत असून जैवविविधता ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि या सर्वेक्षणाचं अजून एक महत्त्वाचं गोष्ट सांगण्यात आली की महाराष्ट्रातले जे वनवे आहे ते जास्त करून मनुष्य निर्मित आहे, म्हणजे मानवांमुळेच हे वनवे लागत आहे. तसंच देशातील 5 जिल्हे आघाडीवर असल्याचं याच्यात नमूद करण्यात आलं आहे. तर ते 5 जिल्हे कोणते? तर गडचिरोली पहिल्या क्रमांकावर आहे, त्याच्यानंतर आहे कंधमाळ, त्याच्यानंतर बिजापूर, त्याच्यानंतर कार्बी अँगलाँग आणि कडप्पा. हे 5 जिल्हे देशातील सगळ्यात जास्त वनव्या लागण्याच्या क्रमांकामध्ये आघाडीवर असणारे जिल्हे आहेत. त्याच्यातलं महाराष्ट्र हा गडचिरोली पहिल्या क्रमांकावर त्यांनी ठेवलाय. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 221. स्वदेशी सामग्री आणि सुधारित कार्यक्षमता असलेल्या कोणत्या सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे? तर बुधवारी या प्रकारची चाचणी पार पडली आहे आणि ते क्रूज क्षेपणास्त्राचं नाव आहे ब्रह्मोस. ब्रह्मोसवर नुकतंच मित्रांनो बरीच हायलाईट या क्षेपणास्त्रानं घेतली आहे, कारण की एका देशानं आपल्या भारतासोबत याला ब्रह्मोस मिसाईलला खरेदी करण्यासंबंधीचा करार सुद्धा केलाय. तर या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न तयार करतो, तुम्ही याचं कमेंट करून उत्तर सांगू शकता की ब्रह्मोस हा क्षेपणास्त्र भारताकडून कोणता देश खरेदी करणार आहे. त्या देशाचं नाव तुम्ही कमेंट करून सांगा की कोणता देश आता भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. पाहू किती लोक याचं उत्तर देऊ शकतात. स्वदेशी सामग्री आणि सुधारित कार्यक्षमता असलेल्या ब्रह्मोस या सोनातीत म्हणजे सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची आज सकाळी म्हणजे बुधवारी याची चाचणी झाली. बुधवार म्हणजे 19 जानेवारीला 10:30 वाजता ओदिशाच्या किनारपट्टीजवळ यशस्वी चाचणी घेण्यात आली. ब्रह्मोस एरोस्पेसने संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या म्हणजे DRDOच्या पथकाशी समन्वय साधून हे प्रक्षेपण करण्यात आलं. सुधारित नियंत्रित प्रणालीसह क्षेपणास्त्र अतिरिक्त क्षमता प्राप्त करण्यासाठी अनुरूप बदल करण्यात आले आहे. या चाचणीवर पूर्व किनारपट्टी आणि जहाजांवर तैनात टेलिमेट्री, रडार आणि इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग प्रणालीसह रेंज इन्स्ट्रुमेंटेशनच्या सर्व सेन्सरद्वारे देखरेख ठेवण्यात आली. या चाचणीत DRDO आणि रशियाच्या NPOMच्या पथकांनी भाग घेतला. आता या ब्रह्मोस हा नाव कसा काय ठेवण्यात आला याचा अर्थ काय होतो ते तुम्हाला मी इथे सांगतो. हे सुद्धा एक्झामच्या दृष्टिकोन फार महत्वाचं यावेळेस ठरणार आहे. तर या ठिकाणी बघा ब्रह्मोस BRAHMOS हे दोन नावं एकत्रित करून हा ब्रह्मोस नाव तयार झाला. तर या नावात BRAH याचा अर्थ आहे ब्रह्मपुत्र, याचा अर्थ काय ब्रह्मपुत्र, आणि शेवटचा जो आहे MOS याचा अर्थ आहे मोस्कवा, हा रशियन नाव आहे. मोस्कवा हे रूस मधील एका नदीचं नाव आहे. असे दोन नावं एकत्र मिळून ब्रह्मोस हा नाव तयार झालाय. दोन देश एकत्र येऊन हा क्षेपणास्त्र तयार केलं, भारत आणि रशिया. मग दोघांनी मिळून नाव सुद्धा दोघांनी मिळून तयार केलं. तर BRAH म्हणजे ब्रह्मपुत्र आणि MOS म्हणजे मोस्कवा, हा एका रशियामधील नदीचं नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 222. चंद्रावर जाणारी पहिली महिला कोण ठरणार आहे? तर चंद्रावर जाणारी आता पहिली महिला ठरणार आहे जेसिका मीर. कोण ठरणार आहे? जेसिका मीर. चंद्रावर जाणारा पहिला मानव म्हणून आपण नील आर्मस्ट्रॉंगला ओळखतो. त्यानंतरही काही शास्त्रज्ञांनी चंद्रावर पाय ठेवला, पण आतापर्यंत एकाही महिलेला चंद्रावर जाता आलेले नाहीये.
मात्र आता नासाची अंतराळवीर जेसिका मीर ही चंद्रावर जाणारी पहिली महिला ठरू शकते. जेसिका मीर ही आर्टेमीर चंद्र अभियानांतर्गत चंद्रावर जाईल. तर बघा, अभियानाचं नाव सुद्धा लक्षात ठेवा. काय नाव आहे? आर्टेमीर. या अभियानामधून पहिली महिला म्हणून जेसिका मीर हिला चंद्रावर पाऊल ठेवण्याची संधी मिळू शकते. जेसिका मीर ही ज्यू आणि स्वीडिश नागरिक आहे. जेसिका 1972 नंतर चंद्रावर जाणारी पहिली मानव ठरणार आहे. त्यांनी 2019 मध्ये महिला फिमेल स्पेस वॉक मध्ये भाग घेऊन इतिहास रचला होता. कोण? जेसिका मीर हिनं. जेसिका मीर बाबतची ही घोषणा नासाच्या आर्टेमिस कार्यक्रमांतर्गत करण्यात आली आहे आणि या कार्यक्रमांतर्गत अनेक अंतराळ मोहिमा आखल्या जाणार आहे. आर्टेमिस हे नाव ग्रीस मधील एका देवीच्या नावावरून ठेवण्यात आलंय. ती अपोलोची जुळी बहीण होती. अपोलो सुद्धा एक ग्रीक देवताच आहे. 1960 ते 1970च्या दशकामध्ये नासाच्या अंतराळ अभियानांना नासाने अपोलो हे नाव दिलं होतं. महिलेने चंद्रावर पाऊल ठेवले नसले तरी आतापर्यंत अनेक महिलांनी अंतराळ यात्रा केली आहे. सोव्हिएत युनियनच्या कॉस्मोनॉट वेलेंतिना तेरेस्कोवा ही अंतराळ प्रवास करणारी पहिली महिला ठरली होती. त्या 1963 मध्ये त्या अंतराळात गेल्या होत्या. मात्र अजूनही जगभरामध्ये महिला अंतराळवीराची संख्या कमीच आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 223. दिल्लीतील सुप्रसिद्ध अमर जवान ज्योतीला आता कोणत्या ठिकाणी विलीन करण्यात येणार आहे? आता दिल्लीतील सुप्रसिद्ध अमर जवान ज्योती आपल्याला पेटताना दिसणार नाहीये, तर तिला एका दुसऱ्या ठिकाणी विलीन करण्यात येणार आहे. तर कोणत्या ठिकाणी? तर राष्ट्रीय युद्ध स्मारक ज्योती या ठिकाणी अमर जवान ज्योतीला विलीन करण्यात येणार आहे. का बरं करण्यात येणार आहे याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला खाली देतोच. तर दिल्लीतील सुप्रसिद्ध अमर जवान ज्योती उद्या समारंभपूर्वक राष्ट्रीय युद्ध स्मारक ज्योतीमध्ये विलीन करण्यात येणार आहे. संयुक्त संरक्षण दलाचे प्रमुख एअर मार्शल बलभद्र राधाकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ हा समारंभ होणार आहे. अमर जवान ज्योती स्मारक ब्रिटिशांनी पहिल्या महायुद्धामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधलं होतं. त्यानंतर त्यामध्ये काही वेळा भर पडली. 1971च्या युद्धानंतर काही नावे या स्मारकात घातली गेली. परंतु हे स्मारक ब्रिटिशांनी बांधलं असल्यानं स्वतंत्र भारताचा राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने 2014 मध्ये घेतला होता. त्यानंतर 2 वर्षांनी आता हा राष्ट्रीय स्मारक बांधण्यात आलेलं आहे. आता इथून पुढे राष्ट्रीय युद्ध स्मारक हेच मुख्य स्मारक म्हणून गणले जाणार आहे. त्यामुळेच अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योती क्विलिंग करण्यात येणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपले सर्व प्रश्न संपतात. आय होप सर्व प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोन तुम्हाला महत्त्वाचे ठरतील आणि तुम्हाला या सगळ्या प्रश्नांच्या PDF दररोज प्राप्त हव्या असतील तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होत आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे सगळं प्राप्त करू शकता. आजचा व्हिडिओ तर थांबूया. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करण्याचा सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद. अनअकॅडमीवर या बॅचेस जॉईन करण्यासाठी तुम्हाला ज्या फीस आहे खाली दिसत आहे. 1 महिने, 3 महिने तसंच 24 महिन्यापर्यंत फीस दिसत आहे. आणि जर तुम्ही कोड यूज केलं SOHEL1010 तर तुम्हाला या ठिकाणी 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. डिस्काउंट रेट्स तुम्हाला. तर अनअकॅडमीवर आजच या बॅच जॉईन करा आणि MPSCच्या तयारीला लागा.